नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अन्न घ्यावे कोणा घरी, परान्न दोष धर्माचरण. त्या गाणगापुरात एक बहुश्रुत वेदज्ञ ब्राह्मण होता. तो कर्ममार्गी होता, परज्ञानी होता. तो कोणाकडून दान घेत नसे, कोणाच्याही घरी भोजनासाठी जात नसे. तो कोणाशीही वादविवाद घालत नसे. तो चुकूनसुद्धा कधी खोटे असत्य बोलत नसे. तो नेहमी 5 घरी कोरडी भिक्षा मागून पोट भरीत असे. त्याची पत्नी याच्या अगदी उलट होती. ती सदैव उद्विग्न असे, पतीशी नेहमी भांडण करीत असे. अन्नाची मोठी लोभी होती. त्या काळी गाणगापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत व सहस्र भोजन घालीत असत. गावातले असंख्य ब्राह्मण तेथे भोजनासाठी जात असत व त्या ब्राह्मणांच्या घरी जाऊन सहस्र भोजनाचे रसभरीत वर्णन करीत. ते ऐकून ती स्त्री मनातल्या मनात म्हणे, माझे नशीबच खोटे. मला स्वप्नातही असले गोडधोड खायला मिळत नाही. या दरिद्री ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठी चूक केली. केवळ याच्यामुळेच मला भोजनाला जाता येत नाही. माझे पूर्वजन्मीचे पाप म्हणूनच मला दारिद्र्यात दिवस काढावे लागत आहेत. गावातल्या इतर बायका किती भाग्यवान, त्यांना त्यांच्या पतीबरोबर भोजनाला जाता येते. माझा पती कधीही परान्न घेत नाही आणि त्यामुळे मलाही भोजनाला जाता येत नाही. माझे नशीबच फुटके, दुसरं काय. परमेश्वरा, मी काय करू. आणि असे ती नेहमी दुःख करीत असे. असेच एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या पित्राच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरात ब्राह्मण भोजनाचा बेत आखला होता. त्याने गावातील अनेक दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते आणि ते पाहून ती स्त्री आपल्या पतीला म्हणाली, आज आपल्या गावात एका श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धानिमित्त सुग्रास भोजन देण्याचं ठरवलं आहे. आपणही त्या भोजनाला जाऊया. निदान एक दिवस तरी चांगले गोडधोड खायला मिळेल. तिथे वस्त्रे दक्षिणाही मिळणार आहे. मला तेथे जाण्याची फार इच्छा आहे. तुम्हाला यायच्याच नसेल तर मला तरी जाण्याची परवानगी द्या. त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, परान्न न घेण्याचे माझे व्रत आहे आणि त्यामुळे मी मुळीच येणार नाही. तुला जायचे असेल तर खुशाल जा. त्याने अशी परवानगी देताच ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थांकडे गेली. तिला पाहून तो गृहस्थ म्हणाला, तुम्ही एकट्या कशा आलात. मी दाम्पत्य भोजन घालीत आहे. तुमचा पती कोठे आहे. भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या. हे ऐकताच तिच्या पुढे मोठा प्रश्नच उभा राहिला. येथे भोजनाचे निमंत्रण आहे हे दाम्पत्यांना. पती तर परान्न घेत नाही. तो येणार नाही. तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही. आता काय करावे. आणि मग ती श्री गुरु नृसिंह सरस्वतींकडे गेली. त्यांच्या पाया पडून ती म्हणाली, स्वामी, गावात दाम्पत्य भोजनाचा कार्यक्रम आहे. माझा पती परान्न घेत नाही आणि म्हणून तो येणार नाही. आपणच त्याला समजावले तर तो माझ्याबरोबर भोजनासाठी येण्यास तयार होईल. तिचे हे बोलणे ऐकून श्री गुरूंना हसू आले आणि मग ते तिच्या पतीला म्हणाले, अरे, तुझ्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे आणि म्हणून तू तिच्याबरोबर भोजनाला जा. तू तिची इच्छा पूर्ण कर, कारण कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये. श्री गुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण हात जोडून म्हणाला, स्वामी, परान्न न घेण्याचा माझा नियम आहे, परंतु तुमची आज्ञा मला शिरसावंदी आहे. जो आपल्या गुरुची आज्ञा मानित नाही त्याला भयंकर अशा रैरव नरकात जावे लागते आणि म्हणून मी पत्नीबरोबर भोजनाला नक्की जाईल. पण श्री गुरूंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य भोजनासाठी गेले. आज आपणास सुग्रास भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राह्मण स्त्रीला मोठा आनंद झाला. ती दोघे पानावरती बसली. वाढण सुरू झाले. भोजनाला सुरुवात झाली. त्यावेळी त्या ब्राह्मण स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले. आपल्या पानातील अन्न डुकरे आणि कुत्री खात आहे
आणि ते पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम पानावरून उठली. भोजन करीत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपण काय पाहिले ते सांगितले आणि मग ती आपल्या पतीसह घरी परत आली. ती पतीला म्हणाली, तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्ट केलेले अन्न खाल्लेत असे मला दिसले. मला याबद्दल क्षमा करा. तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हाला भोजनाचा आग्रह केला. माझेच चुकले. हे ऐकून त्या ब्राह्मणाला अतिशय राग आला आणि तो दुःखाने म्हणाला, माझे दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो. माझा नेम तर मोडलाच, शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेले अन्न खावे लागले. त्यानंतर तो ब्राह्मण पत्नीसह श्री गुरूंकडे आला. दोघांनी श्री गुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला. तेव्हा श्री गुरु हसत हसत त्या ब्राह्मण पत्नीला म्हणाले, काय परान्नाचे सुख कसे वाटले? परान्न घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावे ठेवीत होतीस. आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना? श्री गुरु असे म्हणाले असता ती स्त्री श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाली, स्वामी मला क्षमा करा. मी खरोखरच अज्ञानी आहे. माझ्या हव्यासापायी माझ्या पतीचा व्रतभंग झाला आणि मी त्यांना हट्टाने परान्नासाठी नेले. मी मोठाच अपराध केला आहे. मला क्षमा करा. आणि मग तो ब्राह्मण श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला, या माझ्या पत्नीमुळे माझा नेम मोडला. ही माझी पत्नी नाही, वैरिणी आहे. हिच्यामुळे माझ्या हातून नेम मोडल्याचे पाप घडले आहे. आता मी काय करू? त्यावर श्री गुरु हसून म्हणाले, चिंता करू नकोस. तू तुझ्या पत्नीची परान्नाची वासना पुरवली आहेस. आता तिचे मन तृप्त झाले आहे. आता ती पुन्हा कधीही परान्नाची इच्छा करणार नाही. शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेलास ना, तो आमच्या आज्ञेने, त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही. आता मी तुला आणखी एक सांगतो. जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्ध कर्माच्या वेळी योग्य ब्राह्मण मिळाला नाही, त्याचे ब्राह्मणाअभावी कार्य अडून राहिले, तर तू त्यांच्याकडे भोजनासाठी जावेस आणि त्यामुळे तुझ्या हातातून धर्मकार्य घडेल. पण अशावेळी तू गेला नाहीस तर त्याचा शाप तुला लागेल. श्री गुरूंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न घ्यावे, कोणाकडे भोजनात जाऊ नये असे विचारले असता श्री गुरु म्हणाले, कोणाकडे भोजनाला जावे ते प्रथम सांगतो. ते लक्षपूर्वक ऐक. आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राह्मण, आपले मामा, सासरे, सख्खे भाऊ, सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही. एखादा ब्राह्मणाविना आडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावे. त्यावेळी गायत्री मंत्र जप करावा, म्हणजे कोणताही दोष लागत नाही. आता अन्नवर्ज्य करण्याची घरे हेही तुला सांगतो. त्याचे सविस्तर विवेचन स्मृतिचंद्रिकेत केले आहे आणि ते खूप मोठे आहे. ते मी तुला सारांश रूपाने सांगतो, ते ऐक. आपल्या आईवडिलांकडून आपली सेवा करून घेणारा, धनलोभी, आपल्या बायका मुलांचे हाल करणारा, गर्विष्ठ, चित्रकार, मल्ल असलेला ब्राह्मण, वीणावादक, समाजाने बहिष्कृत केलेला, याचक वृत्तीचा, स्वतःची स्तुती करणारा, परनिंदा करणारा, क्रोधी, पत्नीने टाकलेला, तामसी वृत्तीचा, कंजूस, दुराचारी, ढोंगी, व्याभिचारी, निपुत्रिक, विधवा स्त्री, स्त्रीच्या अधीन असलेला पुरुष ब्राह्मण, दारू तयार करणारा, आपल्या जाराबरोबर राहणारी बाहेरख्याली स्त्री, चोर, कपटी, पतिताकडून धन घेणारा, सौदागर, देवभक्ती न करणारा, जुगारी, स्नान न करता भोजन करणारा, संध्यावंदन न करणारा, कधीही दानधर्म न करणारा, आपल्या पितरांचे श्राद्ध कर्म न करणारा, दांभिकपणे जप करणारा, पैसे घेऊन जप करणारा, दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखवणारा, व्याजाने पैसे देणारा, विश्वासघातकी, कुलपरंपरा मोडणारा, हिंसक, खुनी, आषाढभूत, परान्न घेणारा,
पंचमहायज्ञ न करणारा, घरच्या अन्नाची निंदा करणारा व परान्नाची प्रशंसा, अण्णांची निंदा करणारा, परगृही राहणारा अशा लोकांकडे कधीही भोजनास जाऊ नये. अशा ठिकाणी भोजनास जाऊ नये. अशा ठिकाणी भोजनास गेल्यास त्या यजमानाचे दोष आपल्याला लागतात आणि म्हणून अशा यजमानांच्या घरी भोजन करू नये. त्याऐवजी भूमिदान, सुवर्णदान, गज अश्व रत्नदान केल्यास दोष लागत नाही. परान्न घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याचप्रमाणे परस्त्रीगमन केल्यास नरकवास भोगावा लागतो. आमुष्याला परान्न घेतल्यास मासपुण्य जाते. आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनास जाऊ नये. त्याचप्रमाणे सूर्य चंद्रग्रहणाच्या दिवशी अन्न घेऊ नये. सुवेर किंवा सुतक असलेल्या घरी भोजन करू नये. ब्राह्मणाने जर आपला आचारधर्म पाळला तर त्याला कधीही दारिद्र्य भोगावे लागत नाही. सर्व देवदेवता त्याच्या अंकित होतात आणि त्याला महासिद्धी प्राप्त होतात. दुसरी कथा स्वामी सांगतात. चोरीचे खाऊन चोरी करण्याचेच मन झाले. बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे. त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तरांशी ओळख झाली. पुढे त्याचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. स्टेशन मास्तरांशी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला. असे खूप दिवस चाललं. व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होतंय तर थोडा दानधर्म पण व्हायला हवा. एक दिवस त्यांनी बासमती तांदळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केले. त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्याच्या घरी गेले. पाहुणचार घेतला, भोजन केले, खिरीचा आस्वाद घेतला. दुपारची वेळ होती. व्यापारी म्हणाला, महाराज थोडा वेळ आराम करा, ऊन कमी झाले की जा. साधू महाराजांनी ते ऐकले. ते आराम करत असलेल्या बेडमध्ये लपून व्यापाऱ्याने खूप मोठ्या रकमेच्या नोटांचे बंडल ठेवले होते. साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला. त्यांना नोटांची चाहूल लागली. इतक्या बंडलापैकी 2-4 बंडल झोळीत घातले तर काय फरक पडणार आहे, व्यापाऱ्याला तरी समजणार देखील नाही आणि असा विचार करून त्यांनी 3-4 बंडल झोळीत घातले. संध्याकाळी झोळीत घातली. संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावरती त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत. व्यापारी विचार करू लागला की महाराज कशी चोरी करतील आणि म्हणून व्यापाऱ्याने नोकरांची पिटाई चालू केली. इतक्यातच साधू महाराज तेथे पोचले. आपल्या झोळीतून नोटांची बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले, नोकरांना मारू नका, मी पैसे घेऊन गेलो होतो. व्यापारी म्हणाला, महाराज तुम्ही कसे पैसे चोराल? इथे नोकरांकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकीच कुणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल. साधू महाराज म्हणाले, हा दयाळूपणा नाही, खरंच मी मोहापायी पैसे चोरले होते. साधू महाराज म्हणाले, शेठ तुम्ही खरं सांगा, काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती ती मला तुम्ही सांगा. व्यापाऱ्याने खरी सर्व हकीकत त्या साधू महाराजांना सांगितली. त्यावेळी साधू महाराज म्हणाले, चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली. सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवरती आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली हे माझ्या लक्षात आलं आणि त्याची जाणीवही मला झाली. माझ्यामुळे बिचाऱ्या नोकरांना त्रास झाला असेल म्हणून तुमचे पैसे परत करायला आलो आणि म्हणूनच जसं खाऊ अन्न तसं होईल मन, जसे पिऊ पाणी तशी होईल वाणी, जशी शुद्धी तशी बुद्धी, जसे विचार तसा संसार. श्री स्वामी समर्थ.
मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.